नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आले पिकामध्ये सडीचा प्रादुर्भाव खूप वाढत आहे आणि त्यासाठी शेतकरी वेगवेगळे प्रयोग आपल्या शेतामध्ये करत आहे. तसंच आपल्या पण शेतामध्ये शेतकरी मित्रांनो नाल्याचं पाणी गेलं होतं आणि नाल्याचं पाणी गेल्यावरती पण आपल्याला असं भरपूर ठिकाणी स्टंपला बुरशी लागलेली दिसते शेतकरी मित्रांनो. त्यासाठी आपण आज ही फवारणी घेतो. तर त्या फवारणीमध्ये आपण कोणते औषध वापरायचं आहे भरपूर शेतकऱ्यांना अजून माहीत पण नाही शेतकरी मित्रांनो नेमकी कोणती फवारणी घ्यायची आणि त्यांना अजून कोणी चांगलं मार्गदर्शन पण केलेलं नाही. भरपूर शेतकऱ्यांमध्ये कन्फ्युजन पण एक शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपण कोणत्या फवारणीमध्ये कोणतं बुरशीनाशक वापरावं कोणतं कीटकनाशक वापरावं. तर शेतकरी मित्रांनो त्या संबंधीचा हा व्हिडिओ बनवलेला आपण तुम्ही नक्की बघा पुढे. तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जी फवारणी घ्यायची फक्त आपल्याला स्टंपवरती मारायचं आहे औषधी वरती फवारणी घ्यायची नाही. आपल्या जे स्टंपला इन्फेक्शन झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो हे मुख्य 3 कारण या फवारणीचे. पहिलं कारण म्हणजे कंदमाशीचा जर प्रादुर्भाव आपल्या प्लॉटमध्ये झाला असेल त्यासाठी घ्यायची. जर आपल्या प्लॉटमध्ये पाणी तुंबलेलं असेल खूप आणि पाणी तुंबल्यानंतर जर तिथं स्पॉटिंग झाली असेल त्या ठिकाणी त्याच्यावर तर ती इन्फेक्शन पुढं पसरू नये त्याच्यामुळे आपल्याला ही फवारणी घ्यायची शेतकरी मित्रांनो. आणि त्याचं तिसरं कारण शेतकरी मित्रांनो जर आपल्या प्लॉटमधून वड्या नाल्याचं पाणी पूर्ण प्लॉटमधून वाहून गेलं असेल आणि भरपूर ठिकाणी असं कुठं पण स्पॉटिंग दिसायला लागले असेल तर ते इन्फेक्शन आपल्याला जागेवर थांबवण्यासाठी आपल्याला ही फवारणी घ्यायची शेतकरी मित्रांनो. हे पहिले 3 मेजर कारणे शेतकरी मित्रांनो ही फवारणी घेण्याची. आणि याचे फायदे शेतकरी मित्रांनो की जे इन्फेक्शन आहे आपल्याला कंट्रोल होण्यास खूप मदत होते. इन्फेक्शन पुढं पसरत नाही स्टंपवरती. आणि याचं शेतकरी मित्रांनो जर कंद कूज असेल खाली तर ही फवारणीचा फायदा आपल्याला जास्त काही होणार नाही. जी फक्त आपल्या स्टंपला इन्फेक्शन होते कंदमाशीचं. ज्यावेळेस कंदमाशीनं समजा डंक मारला आपल्या स्टंपला आणि त्यावेळेस आपले काही भरपूर वेळेस स्टंपच वाळतात शेतकरी मित्रांनो. काही भरपूर शेतकऱ्यांचं आपण प्लॉटला जाऊन व्हिजिट मारले तर आपल्याला तिथं असं आढळलं की त्याच्यामध्ये स्टंपच वाळलेला आहे फक्त आणि खाली खडा कंद चांगला आहे. तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला स्ट्रेप्टोसायक्लिन अँटीबायोटिक वापरायचं आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला प्रोपिनोफॉस सायपरमेथ्रिन आपण कोणती कीटकनाशक घेऊ शकता. मी प्रोपिनोफॉस सायपरमेथ्रिन सर्टिफिकेट गॅस पॉयझनमध्ये तर हे आपण कीटकनाशक वापरू शकता शेतकरी मित्रांनो. आणि त्याच्यानंतर आपल्याला कॉन्टॅक्ट फंगीसाईड मधून कॉपर ऑक्झिक्लोराइड हेच वापरायचं शेतकरी मित्रांनो. कॉपर ऑक्झिक्लोराइड वापरण्याचं कारण हे की कॉपर हे बुरशीजन्य रोगावरती खूप जबरदस्त काम करतं.